नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, एक असा कर्करोग जो दरवर्षी हजारो महिलांचा बळी घेतो आणि तरीही तो पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. याच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध भारताने एक मोठी लढाई सुरू केली आहे. हा आकडा बघा, 43,000. हा फक्त एक नंबर नाहीये. ही आहे आपल्या देशात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने जीव गमावणाऱ्या महिलांची संख्या. आणि यातलं सगळ्यात धक्कादायक वास्तव तर पुढे आहे. हो, बरोबर ऐकलत. हे सगळे मृत्यू टाळता येण्याजोगे आहेत. म्हणजे योग्य वेळी योग्य उपाय केले तर यापैकी जवळजवळ प्रत्येक जीव वाचवता येऊ शकतो. किती मोठी आणि दुःखद गोष्ट आहे ही, नाही का? पण आता या परिस्थितीला बदलण्यासाठी एक खूप मोठं पाऊल उचललं गेलं आहे. भारत सरकारने या अदृश्य शत्रूविरुद्ध एक अतिशय प्रभावी शस्त्र हाती घेतलं आहे. आणि ते शस्त्र आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, म्हणजेच HPV लस. देशभरातल्या किशोरवयीन मुलींसाठी हा देशव्यापी लसीकरण कार्यक्रम सुरू झालाय, जे या लढाईतलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि ऐतिहासिक पाऊल आहे. पण हा कार्यक्रम सुरू करण्याची इतकी गरज का पडली? हा आजार नेमका किती गंभीर आहे? चला, आधी या समस्येची व्याप्ती समजून घेऊया आपल्या देशात आणि जगभरात. तर जागतिक पातळीवर पाहिलं तर दरवर्षी जगात सुमारे 6,60,000 महिलांना या कर्करोगाचं निदान होतं. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. आणि त्यापैकी 3.5 लाख महिलांचा मृत्यू होतो, म्हणजे जवळजवळ निम्म्याहून अधिक. यावरूनच या आजाराची तीव्रता लक्षात येते. आता गंमत बघा, म्हणजे गंमत नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा. जागतिक स्तरावर हा महिलांमध्ये चौथा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. पण भारतात परिस्थिती खूपच गंभीर आहे. आपल्याकडे हा महिलांमधला दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. आणि भारतात दरवर्षी 78,000 नवीन केसेस समोर येतात. याचा अर्थ काय होतो माहितीये? जगात आढळणाऱ्या प्रत्येक 8 रुग्णांपैकी 1 रुग्ण भारतातील असतो. यावरूनच लक्षात येतं की भारतासाठी ही समस्या किती मोठी आहे. पण या मोठ्या समस्येवर एक अतिशय स्पष्ट आणि वैज्ञानिक उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि तोच आहे या संपूर्ण लढाईचा खरा हिरो. तर गर्भाशयाच्या मुखाचा जवळजवळ 99% कर्करोग हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV नावाच्या एका व्हायरसमुळे होतो. आणि ही लस त्याच व्हायरसपासून आपलं संरक्षण करते. सोपं आहे. अर्थात या व्हायरसचा धोका काही कारणांमुळे वाढू शकतो, जसं की कमी वयात लग्न, अनेक गर्भधारणा, तंबाखूचा वापर किंवा स्वच्छतेचा अभाव. त्यामुळे लसीकरणासोबतच या सगळ्याबद्दल जनजागृती करणंही तितकंच गरजेचं आहे. आणि असं नाही की भारत हा कार्यक्रम राबवणारा पहिलाच देश आहे. जगभरातले 140 पेक्षा जास्त देश आधीपासूनच हा लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. त्यामुळे या लसीची सुरक्षा आणि परिणामकारकता सिद्ध झालेली आहे. आणि आता या जागतिक लढाईत भारतही मोठ्या ताकदीने उतरला आहे. हा देशव्यापी कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय आपल्या देशातल्या लाखो मुलींचं भविष्य सुरक्षित करू शकतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे नवीन संशोधनातून असं समोर आले की या लसीचा फक्त एक डोससुद्धा आयुष्यभरासाठी संरक्षण देऊ शकतो. हे या लसीचं सामर्थ्य दाखवतं. बरं, आता जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने या कर्करोगाला संपवण्यासाठी एक स्पष्ट आराखडा तयार केला आहे. चला तो समजून घेऊया. याला 90-70-90 असं म्हणतात. या 3 सोप्या गोष्टी आहेत: 90% मुलींचं 15 वर्षांपर्यंत लसीकरण, 70% महिलांची 35 आणि 45व्या वर्षी तपासणी, आणि 90% आजारी महिलांना योग्य उपचार. आणि यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे लसीकरण. ही योजना ऐकायला तर खूप छान वाटते, पण प्रश्न हा आहे की 1.4 अब्ज लोकांच्या आपल्या देशात ही योजना प्रत्यक्षात राबवणं कितपत शक्य आहे? यात काय आव्हाने येऊ शकतात? कारण भारतासारख्या खंडप्राय आणि प्रचंड विविधता असलेल्या देशात कोणतीही आरोग्य मोहीम राबवणं हे काही सोपं काम नाही. चला बघूया की या मार्गात नेमके अडथळे कोणते आहेत. सगळ्यात पहिलं आव्हान आहे लॉजिस्टिक्सचं, म्हणजे खेडोपाडी दुर्गम भागात लस पोचवणं. दुसरं म्हणजे तपासणी आणि उपचारांच्या सुविधा वाढवणं. आणि तिसरं, जे कदाचित सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे या आजाराबद्दल असलेला सामाजिक कलंक आणि माहितीचा अभाव दूर करणं. ही आव्हानं नक्कीच मोठी आहेत, पण तरीही हा कार्यक्रम भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचे अनेक फायदे आहेत. 1. हा कार्यक्रम खूपच किफायतशीर आहे, कारण कर्करोगाच्या उपचारावर होणाऱ्या प्रचंड खर्चापेक्षा लसीकरणाचा खर्च खूपच कमी आहे. दुसरं, लोकांचे प्राण वाचवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.
आणि तिसरं म्हणजे यामुळे आपण आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी आजार होऊच न देण्यावर भर देतो, जे महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. विचार करा, लसीकरण, तपासणी आणि उपचार या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र आणल्या तर फक्त एका पिढीच्या काळात आपण या प्राणघातक कर्करोगाला जवळजवळ संपवू शकतो. तर आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की जेव्हा उपाय आपल्या हातात आहे तेव्हा या कर्करोगाला मानवी इतिहासातला पहिला समूळ नष्ट झालेला कर्करोग बनवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काय करावं लागेल?